नेटसर्फ कंपनीतर्फे मी गणेश बनकर आपलं स्वागत करतो। आज आपण चांदा तालुका नेवासा या गावामध्ये श्रीयुत एकनाथ सोपान जावळे यांच्या 2 एकर कपाशीच्या प्लॉटवरती आलेलो आहे। तर त्यांनी आपले नेटसर्फ कंपनीचे जैविक औषधं स्टीमब्रिज बायो 95 इंटॅक रॅपअप NPK शेत ही वापरलेली आहेत, ती कशा पद्धतीने वापरली त्याचा त्यांना काय रिझल्ट मिळाला आज आपण त्यांच्या तोंडून ऐकू। नमस्कार सर। नमस्कार, माझं नाव एकनाथ सोपान जावळे, राहणार चांदा। तर आमच्या इकडे 2 एकर कपाशीचा प्लॉट आहे। तर सुरुवातीला आम्ही कपाशी लावल्यानंतर आमचा परिचय श्री गणेश बनकर साहेबांशी झाला आणि त्यांनी आम्हाला कपाशीसाठी जे काही औषध फवारणी वगैरे लागतात त्याचं पूर्ण नेटसर्फ बायोटेक्नॉलॉजी विषयी त्यांनी आम्हाला आधीशी पूर्ण माहिती दिली आणि त्या माहितीमध्ये त्यांनी आपल्याला त्यातून काय फायदे आहेत त्या फायद्याविषयी माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांचं जे काही नेटसर्फ बायोटेक्नॉलॉजी आहे त्या औषधं वापरण्याचा आम्ही निर्णय घेतला। सुरुवातीला त्यांनी दिलेल्या नियोजनानुसार आम्ही औषधं घेतल्यानंतर सुरुवातीला जो स्प्रे घेतला त्या स्प्रेचा आम्हाला लगेच पहिल्याच फवारणीमध्ये रिझल्ट मिळत गेले। कपाशीसाठी जे काय आवश्यक असणारे किती फवारणी केली तरी आम्ही 4 फवारणी केल्यात। तर पहिल्या फवारणीमध्ये आम्हाला त्या कपाशीवरचे जे काही मावा तुडतुडे आहेत ते फवारणी केल्यानंतर ते नष्ट झाल्याने कपाशीमध्ये आणखीन तेज आल्यानंतर आम्हाला त्यातील फरक जाणवून आला आणि मग आम्ही पुढं ती ट्रीटमेंट चालूच ठेवल्यामुळे आम्हाला त्याचा अधिकाधिक फायदा होत गेला। कपाशीची उंची पण वाढलेली दिसते हो आणि पातींची संख्या वाढली हो, त्या औषधाच्या रिझल्टमुळे आमच्या कपाशीचे पातेगळ वगैरे काही झाली नाही आणि त्यामुळं कपाशीला जास्तीत जास्त बोंड आलेत आणि त्या बोंडांची संख्या वाढल्यामुळं आपलं उत्पादन नक्कीच वाढणार यात काही शंका नाही। NPK तुम्ही कशा पद्धतीने सोडली? आता आपल्याकडं कपाशी ही आपण ड्रिपद्वारे कपाशीची लागवड केलेली आहे आणि NPK जे काही खत आहे ते आपण त्या ड्रिपद्वारे आपण त्याला सोडलेले आहे। NPK चे किती डोस? NPK आपण 3 डोस केले आणि हे जे स्टीमब्रिज बायो 95 इंटॅक आहे हो हे जे प्रोडक्ट आहे आपलं हे प्रोडक्ट आहे तर याचे तुम्ही 4 स्प्रे केले हो यात स्टीमब्रिज बायो 95 इंटॅक हो बरोबर। या 4 स्प्रेमध्ये तुम्हाला कसा रिझल्ट मिळत गेला? आता आपली कपाशीचं जसं आता ते ग्रोथ होत गेली त्यानुसार आपण स्प्रेमध्ये सुद्धा वाढ केली उंचीमध्ये आणि जसं कालावधी जाईल त्यानुसार पिकाची वाढ होतच असते। मग जशी वाढ होत गेली आणि नंतर त्याला जसे पाते फुलं येत गेले त्यानुसार आपल्याला त्यामध्ये एकदम चांगला रिझल्ट मिळत गेला। म्हणजे यावर्षी पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं हो, सुरुवातीला पाऊस कमी होता त्यामुळे आपण ड्रिपवरच कपाशी लागवड केली होती आणि वातावरण सुद्धा विषम होतं, पण त्या वातावरणात सुद्धा आपल्याला त्या या टेक्नॉलॉजीमुळे कपाशीला एकदम चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळाला आपल्याला। आता जे आसपासचे जे तुमच्या शेजारचे जे प्लॉट आहेत हो त्या प्लॉटमध्ये आणि तुमच्या ह्या प्लॉटमध्ये जवळजवळ 40 ते 50% फरक दिसतोय। हो, उंचीमध्ये फरक आहे, त्याच्यानंतर झाडांची संख्येमध्ये फरक आहे, पात्यांची संख्येमध्ये फरक आहे आणि जी कैरीची संख्येमध्ये पण फरक दिसतोय। हो हो, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? आतापर्यंत आम्ही याच्यापूर्वी सुद्धा कपाशी लागवड करीत होतो, परंतु हे टेक्नॉलॉजी वापरल्यापासून आम्हाला लगेच रिझल्ट जाणवायला लागला की आपले पाते पण वाढलेत, बोंडांची संख्या वाढली आणि एवढंच नाही तर बोंड सुद्धा मोठले आहेत, त्यामुळे सुद्धा आपल्याला कपाशीचं उत्पादन चांगलंच मिळणार आहे। कैरी शूटिंग घ्याय 2 झाडं घेत, उंची भरपूर आहे, कपाशीची उंची भरपूर आहे, कैरीची संख्या भरपूर आहे, बोंड मोठले आहेत। तर जावळे साहेब, इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? इतर शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की हे नेटसर्फ बायोटेक्नॉलॉजीचा जर आपण आपल्या शेतामध्ये पिकांसाठी जर वापर केला तर आपल्या खर्चामध्ये बचत होते, त्याचा परिणाम आपलं उत्पादनसुद्धा वाढतंय, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतो। खर्चाचं बचत होते आणि उत्पादन वाढतं, त्यातून शेतकऱ्यांना त्यातून नक्कीच फायदा होणार। आता हा जो तुमचा ऊस आहे त्या ऊसाला हे वापरलेले हो, सुरुवातीला वापरला आपण त्या ऊसाला, जेव्हा हे होतं त्यावेळेस आपण वापरलं ऊस सुद्धा आपला एकदम चांगला आहे। आता पुढच्या पिकाला तुम्ही वापरणार का? हो, इथून पुढे आपण सर्वच पिकांना त्याचा वापर करणार। ठीक आहे, कंपनीला मुलाखत केल्याबद्दल आभारी. धन्यवाद।